विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं आहे, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे, पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची. त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय. त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेलं आहे, त्याच्यावर ते सहीसुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची. आता इथं काय ऑप्शन दिला आहे? ओपन ओबीसी, राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली, पोलीस भरती 2022-23. हे बघा, ओबीसी आळं केलं आहे त्या पोराला. प्रमाणपत्र दाखिलं मी आता तुम्हाला, हे त्याचं प्रमाणपत्र ओबीसीचं. ओबीसीला आळं केलं आहे त्यांनी, इथं आळं केलं आहे ओबीसीला आणि ओपन टाकलं, ओपनमधून भर. त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच, त्याचं नाव टाकलं आणि मी ओपनमध्ये जातोय असं म्हण आणि कर सही खाली, नाही तर रिजेक्ट करीन तो. पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे, घरून खर्च नसतो, काय पैसे नसतात घरी, आईबापाने कुंकुड तर दिले असते, त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो होतं, आता आपण ग्राउंड मारलंय, सगळं झालंय, आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपनमध्येही नाही आणि ओबीसी तर नाही, EWS नाही, ECBC पर्यंत बी नाही. केलं पाठवलं याचं. हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून. मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं. अरे बाबा, त्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा, असं ग्राह्य धरू. लाडसाहेब म्हणतात तर चला, काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची. त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका, नाही तर हाकलून द्या. ते मान्य आहे आम्हाला, बाकीच्याला एक न्याय. बोगस पुस्तकं गोळा करते आणि ते आहे जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमान वा रे सरकार. परत म्हणते तुम्ही चिडताय. मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटलं होऊ नये म्हणून चिडतो. तुम्ही खरं बोला ना कधीतरी. हे सत्यत आहे. हे त्या 4ही पोरांचं आहे, सतीश अशोकराव कळके, हे 4ही त्याचेच प्रमाणपत्र आहे. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काय याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल, 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्याचा आणून दे तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागले. ती GAचा बी प्रॉब्लेम आणून ठेवला आहे. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार, ती GAचा प्रॉब्लेम आणून ठेवला आहे. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडं. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं, ते GAचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते. तो GAचा राऊंड बंद केला आहे. आज त्याच्यात 20,000 पोरं आहेत. 1-2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये जाते. झालं त्याच्या आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला, मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार इकडून म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना, या धनगरांना, यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचं आहे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळं काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढावं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगले. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडं गेला, लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेला, आता लाडकी मेहुणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळं तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ॲडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद